शुभ सकाळ मित्रांनो. आताचे वाजल्यात 9. माझी आंघोळ बरेच वेळ झाली, पण मला आज असा प्रश्न पडला आहे, लग्न बी आहे आणि आज वावरात बी जायचं. मग लग्नाला जावा का भिजवायला जावं? लग्न जवळचंच आहे, घरातले जाणारे लागणार, त्यामुळे मला वाटते मी जात नाही. थोड्या वेळाने 10 वाजले की आपल्याला भिजवाय निघायचं. कसं कुली घेत आमच्या इथं DJ चालू झाला आहे. मगाशी म्हणलं होतं त्या दिदीचं लग्न आहे, त्या DJ चालू झालं आहे. आता त्या दिदीचं 6/39चं लग्न आहे, पण मला जाऊ वाटते, पण आज बी जाऊ नये. एका मनाने जाऊ नको वाटते. DJ चालू झालं आहे. गाणी कशी मस्त स्वामींची गाणी लावल्यात, गजानन महाराजांची. आपण वावरात चाललोय, पाणी कुणाकडे बघाय. जर का पाणी लवकर भेटलं ना, आपण बी लग्नाला जायचं. कारण का त्या दीदीचं शेवटचंच लग्न आहे, त्यांच्या घरात कुणी नाही, त्याच्यामुळं एकटीच दीदी होती ती. तर बघू ना कुणाकडे पाणी चालू आहे. डायरेक्ट उसाव लावून डायरेक्ट निघून जाऊ. 6 वाजता भुईमुगाचं. आता पाणी कमी झाले, चालू आहे या भुईमुगाव पाणी चालू. एकच तरी राहिले, होऊन जाईन. आणि इकडं आपला ऊस आहे, होऊन जाईन याचं. आता मग आपल्याला पाणी भेटलं ना, आपण जाणार आहे लग्नाला, मला असं वाटते. कारण का बारकीच सरी राहिली याची, ती म्हातारा खोडूशी काय माहीत कुणाला देते का नाही, पण आपणच घ्यायचं. मित्रांनो, पाणी आहे ना आपल्या ऊसापासून लय जवळ आहे. म्हणजे ना जवळच्याच माणसाने पाणी घेतलेलं आहे. देतोय ना का काय माहीत, पण आपण ते पाणी घ्यायचं ना, लग्नाला जायचं आपल्याला. बाकी काही माहीत नाही, कारण का त्यांच्या घरातलं शेवटचंच लग्न आहे ते. आपण आलतो वावरात पाणी घ्यायला. बघू शकतात तिकडं उसासाला पाणी चालू झाले. लाईट 10:20 आली. आता आपल्याला यांचं झालं की घ्यायचे. बरेचसे जण आलती, म्हणले आम्हाला घ्यायचे, पण मी म्हणलं इथं 5-6 दिवस झालं मी येडं मारतोय. काय विचित्र नाही का, कोणी येऊन सांगून जाईन माझ्यावर कोला, जमणार नाही म्हणलं. तर पाण्याची लाईट आत्ताच आली ना, का इथं ह्याच्यावर चालू आहे. मित्रांनो, भुईमुगाव पाणी चालू केलं आहे त्या आजोबांनी. 12 देतात इथं. तर खाली जायला थोडंच राहिले यांचं भिजवणं. मित्रांनो, ते आजोबाने आहे ना आपल्याला हितला ऊसाचा आवळायला लावलाय. जरा लिकेज आहे. आता हे ऊसाचं आवळून घेऊ. नाही आवळलं तर आपल्याला भरणं द्यायचं नाही भिजवाय. ह्याच्यावर आता 2 दगडी ठेवल्यात. थोडा प्रेशर कमी झालाय, नाही तर लय प्रेशर होता. चला. ती म्हातारं म्हणत होतो 2 माणसं आली ते आणि म्हणले आमच्याकडं कोण. म्हणलं जमत नाही बाबा तसले. इथं मी 2-4 दिवस हेल्पट मारतोय, तर आपल्याकडं पाणी घेऊन जाऊ लागणार आपण बी. ते आजोबा म्हणल्यात आता आपल्याला, मी सांगन तेव्हा तुम्ही माझ्याकडं ऊसाच खोला घेऊ. हे ऊसाच आपल्याला खोलायचं आहे तिकडं. मग तिकडचं पाणी झालं ना, इकडं खोलायचं आहे आपल्या ऊसासाकडं. तिकडचा जर ऊसाच बंद झाला ना, बंद करायचा आणि इकडचा खोलायचा. नाही, इकडचा खोलायचा आणि तिकडचा बंद करायचा. आपल्या वावरात पाणी घेतले. आता आपण ते थाळी बी घेऊन जाऊ आपल्या घरी, म्हणजे टेन्शन नाही राहायचं. मित्रांनो, फायनली आपल्याला पाणी मिळालेलं आहे. आता मी लग्नाला जायला तयार आहे, कारण का आता पाणी भेटलं म्हणल्यावर लावून दिले. आपला ऊस पडलेला आहे. आता 6 वाजेपर्यंत काय भरणं होत नाही, त्यामुळे आता लग्नाला जातो मी. लेट्स गो. मित्रांनो, ह्या कपड्यात कसा दिसतोय? छान दिसतोय नाही? ओके मध्ये मस्त. फायनली लग्नाला चाललेलो आहोत.
आपण लग्नावरून घरी आलोय. लग्न 7चं आहे. आपण वावरात पाणी लावलं होतं, पाणी फुटून जाईल म्हणून घरी आलोय. आता कपडे बदलून वावरात जाऊ. पाणी फुटलं बिटलं असं. चावी काय गावाना आता तसंच बघतो. पाणी फुटवर आले नाही तर पाणी जायचं फुटून. आता भिजले तर भिजले कपडे, जाऊ द्या मरू द्या. सरी झाली आहे तुडून ही शेजारची. काय इथले सरे झाले तुडून तर तिकडं बघायला लागून आतमध्ये जाऊन, नाही तर ऊस सगळा पडायचा आपला. इकडं बी पाणी आले. हा काय पाणी आले आतून, कुठलं आले काय माहीत पण पाणी आले. पाणी आले इकडं झाले का बघू आत. 2 साऱ्या लायल्यात भिजवायच्या तर 2, 3, 4 वाजत आल्यात. 4 नाही 5 वाजता येऊन बंद करून टाकतो, दुसऱ्याकडं खोलतो. चावी शेजारच्यांकडं दिलती तर मग चावी आणली. आता घर खोलतो. आधीच माहिती असतं तर कपडे खराब करून मळ्यात नसतं गेलो. जाऊ दे मरू दे. हो लयच गरम होते. बटन टाकू फॅनचं. हो फॅन चालू झाला आपला मस्तपैकी. आपण लग्नाला गेलतो तेव्हा नुकतीच आपली आई पाठीमागून उरुईला गेलती. म्हणजे आमचा रविवारचा बाजार असतो आणि आईने बाजारावरून आंबे आणल्यात आणि मंगळवारी आमचा हनुमान जयंती असतो. नेमका हनुमान जयंतीला आमच्या गावचा उरूस असतो. उरसाला आमच्या आईने देवांना नारळ फोडण्यासाठी नारळ आणल्यात. 18 नारळ आणल्यात. 18 देवांना नारळ फोडायच्यात. आमचं देव एवढं नसतात पण आमचे पप्पा काय करतात, कुठल्या देवाला नारळ फोडायला लावतात. आपण तवर एक केळ खाऊ, कारण का केळ बी आणले आईने. केळ तब्येतीला चांगलं असतं. म्हणले तुझी तब्येत जरा कमी आहे, केळ बीत खात जा. म्हणलं तू 1 दिवस आणशील आणि 2 दिवस आणशील, 3ऱ्या दिवशी कोण आणणार आहे? आणत नको जाऊ म्हणले परत. आमच्या इथं आज गडिंगणार आहे. ही रिया बटाटा सोलती, आई इकडं कुरड्या काढते, मी बी सोलतोय. पण आता म्हणलं जरा मला सोलता येत नाही बटाटा. रिया लय भारी सोलती, मला नाही सोलता बटाटा. रिया येतो ना तुला सोलता? छान येतो ना? दाव बरं सोललेलं. बघा रिया किती भारी सोलती, बारीक हाताने. इकडं पापड्या तळल्यात. तू जेवा ये बरं का दादू काका बरं. रियाच्या बोटावे ना केस सापडला ह्या बटाट्यावर आलता. म्हणजे नाही ना आमच्या आईचाच केस आहे, बघू शकता तुम्ही. दिसतंय का? लय बारीक काळा केस आहे, दिसत नाही. आणि आई ती हेअरनेट घालत जा, तुला 2दा-3दा सांगितले. ती पापडी मस्तपैकी. एक नंबर लागते रिया पापडी ते खायला तुला. रियाची लहानपणाची बावली. रिया लांब जाऊन दाव यांना बावली तुझी, लांब जा. का आणलेली रिया बावली तुला? मित्रांनो रियाच्या घरी आलती. रियाने तिची 2 वर्षाची असताना बावली घेतली होती. ती बावली दावली होती आता आपल्याला. ती म्हणली होती काका माझा एक व्हिडिओ काढ. मध्ये आता फायटिंग चालू झाली. कोण जिंकतंय बघू. दोघं एका बिरेला हाणायला लागलेत. रियाने आकांक्षाला हाणले आणि आकांक्षाने रियाला हाणले. रिया रडायला लागली. आकांक्षा का आणलं तू? रिया रडायला लागली म्हणून रियांश बी रडायला लागलाय. रडू नको गप. रडती का दीदी? चुप बसायचं. चुप. टाका कसा वरडतोय बघा. त्याला कोणी हाणलंय का? असं हाणलंय का? त्या दिवशी आमच्या मामाने आम्हाला डिनर सेट दिलता. तो आज चक्क कामाला आलाय. आमच्या चुलत भावाचा आज गडिंगनाराचा कार्यक्रम आहे. त्यात तसं वाट्या लागणार आहे. त्या वाट्या आता 2 पुसून घरात ठेवायच्या. डिनर सेट मधल्या वाट्या काढल्यात. आता पाण्यामधून बुचकाळून काढू, कारण काय वाट्या नवीनच वाट्या वापरल्या. त्या धुवून ठेवल्या तिथं. आपले भजी खायच्यात थोडी. आता एक टेस्ट. इकडं बटाटा, इकडं वरण भात केलं. नाही इकडे चपात्या करते. आपण दोघांनी एक भजी टेस्ट करू. चांगली झालं. थोडी तिखट कमी आहे. तिखट आहे पण आधी मध्ये तिखट लागतात भजी. शर्ट लग्नात घालून गेलतो, मग हँगरला लावून ठेवला.
कारण का आता इथं एक हॉलमध्ये जेव्हा येणार नाही आता ती चुलत बाहून ती त्याचं गडिंगणार केले विचित्र दिसाय नको म्हणून ठेवून देतो. इथं कपाटात ठेवलाय शर्ट हे पप्पाचं हे पप्पाचं शर्ट आहे हे बी पप्पाचं शर्ट आहे एवढं कप्प आहे पण ती सगळं गप्प आईलाच लागतात आणि आईमुळे ना कप्पामध्ये मला